नमस्कार मित्रांनो, मी निघालो आई साहेबांना वावरात सोडायला. सकाळ मित्रांनो, मी दौंडचा आदेश माय जर्नीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आंघोळ करून जरा फ्रेश झालो, पतीचा नाश्ता केला, या चपाती खायला या मित्रांनो. 23 जुलै सावतामाळी जयंती. आमच्या पूर्वजांच्या पाया पडलो. मग मी त्या कपड्यांच्या गाड्या घातल्या आणि आमच्या इथं असा नेहमी जो उशिरा उठन त्याने त्याचंच काढायचं. त्याला गाड्या घातल्या, मग त्याच्यानंतर झाडू बी मारला. म्हणलं आई साहेब ह्या खोलीत काम करायचं वाचन. मित्रांनो, नळाला आलतं पाणी, मग नळाला हांडा भरायला लावला आणि हांडा भरला. निघालो बॅलरमध्ये वतायला. जवळजवळ ह्या बॅलरमध्ये 3 हांडं वतलं तेव्हा कुठं ह्यो बॅलर भरला. आता आई साहेबांनी प्रत्येकाचा डबा भरून घेतला आणि आम्हाला जायचं होतं वावरात. मित्रांनो, मी निघालो आई साहेबांना वावरात सोडायला. आई साहेबाला वावरात सोडलं. आई साहेब निघाल्या वावरात. वावरात सोडलं लगेच आई साहेबांनी बिया बी लावायला घेतलं आणि तिकडं पप्पा एकटंच लावत होतं. खाल्ल्या आवट्यात 2-3 साऱ्या राहिल्यामुळे आई साहेबांना मदत केली. मित्रांनो, तुम्हाला सोनं जगावतं का शेतकरी जगावतं? शेतकऱ्याचं 10 रुपयाची भाजी घ्यायला तुम्ही कुतात आणि सोनाराकडे गेल्यावर हसत हसत सोनं घेता. पप्पा म्हणले खोक्यात लाईट आली का नाही बघ. म्हणलं खोक्यात अजून एक बी बल्ब लागला नाही. माझ्या गाडीच्या वाटत कुत्रं आलतं. कुत्रं माझ्याकडे बघतंय, मी कुत्र्याकडे बघतोय. कसं बसं कुत्र्याला चाकमा देऊन मी निघालो घरी. आता घरी आल्या मग जेवायला घेतलं. जेवायला होता बटाटा आणि चपाती आणि त्या दिवशी एकादश असल्यामुळे चिप्स तळलं होतं. TV बघता बघता बसलो जेवत. आईने स्वयंपाक केलेली थोडी भांडी राहिली होती आणि मी बी जेवलेली भांडी राहिली होती. मग कशी भांडी घासून घेतली चकाचक. घरच्याने कोथमीर दिली होती. म्हणलं आई साहेब यायच्या आत निवडून ठेवा. आई साहेब रानातून दमून येणार, परत कवा कोथमीर निसणार. लय दिवसातून पिठवणी केलतं आईने. मग मित्रांनो, या पिठवणी खायला लय दिवसातून केलतं पण एकच नंबर झालतं. आता मी निघालोय आवरून मंदिरात. सावतामाळी जयंतीविषयी कार्यक्रम. सावता महाराजांच्या फोटोची सजावट बी अशी एक नंबर केली होती, विचारायच नको. सावता महाराजांच्या फोटोच्या पाया पडून निघालो. सावता महाराजांचं गाव आरंगाव. तिकडून पोरांनी ज्योत आणली होती. मग गावातली लोक त्या ज्योतीची पूजा करून गावात वाजत गाजत आणली. गावातल्या लोकांनी जेवणाचा कार्यक्रम सुद्धा ठेवला होता, पण लेडीज फर्स्ट. आता जाता म्हणलं सावता महाराजांचं दर्शन घेऊन जावं आणि जेवण वाढलंय का नाही बघावं. म्हणलं त्यांना बी जेवण वाढलं होतं आणि ही ज्योत आणायला 150 किलोमीटर जायला लागतं.